पाणी समाजापर्यंत 3 दिवस तुम्हाला फळ मिळत नाही, आता कसं काय लगेच 7 तासात पाणी आहे? याचा नंतर काय करायचं मला आता सांगा. 8 दिवसानंतर पाणी गेलं ते अलर्टचं काय करायचं मला सांगा. 24 तास प्रोटेक्शन घेऊन फिरणार नाही का? लक्षात ठेवून जबाबदारीने बोलाय, जबाबदारीने बोला. दिवसापासून एमआयडीसीच्या अनेक भागांमध्ये पाणी येत नाही, जो निवासी विभाग आहे. मुळात असं आहे की निवासी विभागातले जे रहिवासी आहेत ते या एमआयडीसीचा जो पाणी पुरवठा विभाग आहे त्याचे पहिले ग्राहक आहेत. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत सर्वप्रथम त्यांना योग्य पुरेशा दाबाने पाणी पुरवठा करणं हे एमआयडीसीचं कर्तव्य आहे. असं असताना देखील गेले 3 दिवस हे एमआयडीसीचे करदाते नागरिक 3 दिवस गेले पाण्यापासून राहतात. आपल्याला माहिती आहे अगोदरपासून गॅसची टंचाई आहे, त्याच्यात पाणी नाही. अशा परिस्थितीत उन्हाळ्याचा हंगाम चालू असताना नागरिकांनी कसं जगायचं हा प्रश्न होता. याकरता हे सगळे नागरिक आज इथे चर्चा करायला त्यांनी काल पत्र दिलं होतं आणि त्या याच्यानुसार आले होते. आणि त्यांचा जो काही संताप होता, या संतापाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने संपूर्ण साथ दिलेली आहे. यापुढेही महाराष्ट्र नवनिर्माण सेना त्यांच्यासोबत याच्यात राहील. आता विषय असा आहे की महानगरपालिकेकडे बारवी ज्या धरणातनं जो काही पाणी पुरवठा होतो त्याच्या जुलैपर्यंत पुरेल एवढा पाणी साठा आहे. याच्यामध्ये कोणतीही कपात, काही टक्क्यांमध्ये सुद्धा कपात एमआयडीसी कडनं जाहीर झालेली. असं असताना सुद्धा पाणी पुरवठा गेले 3 दिवस होत का नाही हा उद्विग्न प्रश्न हा इथल्या सगळे जे काही ज्येष्ठ नागरिक, काही महिला होत्या, इथे तर पुण्याहून एक आपल्या नातेवाईकांकडे राहायला आलेला छोटा मुलगा आहे, त्याने आपली व्यथा मांडली की गेले 3 दिवस मी आंघोळ केलेली नाही. आणि अशा परिस्थितीत जर गेंड्याच्या कातडीचे अधिकारी जर एमआयडीसीचे काहीतरी थातूरमातूर कारणं देऊन ज्यांच्या हक्काचं हे पाणी आहे, ज्या पाण्यावरती ज्यांचा पहिला हक्क आहे, या एमआयडीसी नागरिकांकरता जर त्यांना पाणी पुरवठा करत नसतील, त्याच्या पुढे या एमआयडीसीच्या ऑफिसमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना पूर्ण ताकदीने या एमआयडीसीतील नागरिकांच्या सोबत उभी राहील. 28 वर्ष झाली. एमआयडीसीचा एकच प्लस पॉईंट होता, 24 तास पाणी असायचं इकडे. त्यामुळे बाकीच्या काही त्रुटी असल्या सगळ्यांनी दुर्लक्ष केलं का पाणी 24 तास आहे. आता अशी स्थिती आली आहे की 1 तास सुद्धा पाणी मिळणं मुश्किल झालंय. आम्ही त्यांच्याकडे तेच सांगितलं की एमआयडीसीच्या लोकांसाठी आहे का बाकीच्या जगासाठी आहे. पहिले इकडच्या पाण्याचं तुम्ही बघा ना, इकडच्या लोकांना, इकडच्या रहिवाशांना पाणी मिळेल याची तरतूद करा, नंतर बाकीच्यांचं बघा. हे असं आलं घरातल्या लोकांना उपाशी ठेवायचं आणि बाकीच्या जगाचं सगळं आपण बघायचं. तेच त्यांना आम्ही वारंवार सांगतोय. मागच्या वर्षी पण तेच सांगितलं, या वर्षी पण आम्ही त्यांच्याकडे तीच रिक्वेस्ट केली आहे की बाबा तुमच्या घरातलं, तुम्ही एमआयडीसीचे अधिकारी आहात, आम्ही एमआयडीसी रहिवाशी आहोत, तर आपल्या इकडच्या लोकांचं आधी बघा आणि नंतर मग बाकीच्यांचं बघा. आता कसं आम्ही होपफुल होतो की हे प्रॉब्लेम सॉल्व्ह, कारण त्यांना आम्ही परत थोडं जरा हलवून जागा केलेलं आहे की बाबा ही चूक होते तुमच्याकडनं, ती लवकरात लवकर तुम्ही ती करेक्ट करा. आणि कसं असतं माहितीये, आता लेडीज लोक आता नाही म्हटलं तरी खूप नाही आल्या, कारण मुलांच्या परीक्षा आहेत, सगळ्या याच्यामध्ये व्यस्त आहेत. पण काय होणार, आज 40-50-100 लोक आहेत. ही कशी सगळे इकडचे लोक आहेत ना, सगळे सुशिक्षित आहेत, सगळं सांभाळून नीटपणे हे करतायत. पण जेव्हा 500-1000 लोक येतील तेव्हा सांभाळणं फार कठीण होऊन जाणार आहे. तर माझी इच्छा आहे की त्यांना लवकरात लवकर सुबुद्धी हो आणि त्यांनी हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करावा लवकरात लवकर.